नांदगावटीचा क्रॉस केला आहे आपण आणि मी आता आहे जानवलीमध्ये आणि जानवलीच्या इथे त्यांचं बुद्धविहार मी तुम्हाला दाखवतो। एक बघा, एकदम मन तुमचं थक्क होऊन जाईल, इतकं सुंदर आहे ना, अप्रतिम असं बुद्धविहार आहे। मी नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या कोकणकर प्रतीक या यूट्यूब चॅनलवरती। सो मित्रांनो, आज तारीख आहे 28 आणि मी चाललो आहे ते कणकवलीला, माझ्या बहिणीकडे चाललो आहे कारण घरामध्ये कोणी नाही आहे। आई पप्पा वगैरे गेलेत मुंबईला आणि पृथ्वीसुद्धा गेला आहे मामाच्या गावी। सो मी एकटाच आहे, सो त्यामुळे म्हटलं बहिणीकडे जाऊन येऊया कणकवलीला। सो बघा, आपण चाललो आज बाईकने, पाहू शकता माझ्या पाठीमागे बाईक आहे माझी, बाईकने चाललो मी, दाखवतो मी तुम्हाला। हे बघा, आपले सामान आहे, एक बॅग आहे आणि इथे सुद्धा एक बॅग आहे आणि बघा हे आपली पॅशन प्रो। चला, जसं जसं आपल्याला कुठे कुठे टाईम भेटेल तिथे आपण थोडीफार शूटिंग करू। आणि आता बघूया, पाऊस तर का नाही आहे इथे, पुढे असेल की नाही काय आयडिया नाही आपल्याला। आपण थोडीफार जिथे जिथे आपल्याला भेटेल तिथे तिथे आपण व्हिडिओज काढू त्या माध्यमातून। चला आपण जाऊया कणकवलीच्या दिशेने, वन वे टू कणकवली असा आपला प्रवास होणार आहे। तो चला मित्रांनो।
हट्टीवले टोल नाका क्रॉस करून पुढे आलो आहे, पंपाच्या पुढे आलो आहे। अजून आपल्याला एक पाऊण तास तरी लागेल, 1 तास लागेल आपल्याला अजून जाण्यासाठी। तो पावसाची शक्यता आहे, बघा इथे रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे, समोर पाहू शकता। या साईडला पूर्ण वातावरण झालं पावसाचं। या साईडला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे पाऊसच लागतो आहे कंटिन्यू वाटतं, कारण तिथे ढग पूर्ण पिकवले पाहू शकता। आणि अजून आपल्याला 1 तास तरी आपला प्रवास आहे, तो बघूया पुढे जाऊन काय होतं आहे। कारण माझ्या बॅगा पण अशाच आहेत आहे बघा, त्यांना काय सेफ्टी वगैरे कवर वगैरे काय मिळलं नाही। म्हटलं पाऊस नसेल, पण सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये पाऊस आहे खूप। आता आपल्याला खारेपाटण करून तराळा वगैरे करून पुढे जायचं आपल्याला, नांदगाव टिटा वगैरे करून पुढे। तो चला मित्रांनो, बघूया कसा पुढचा प्रवास होता तो आपल्याला, चला। आपण पोचलो आहे तराळ्यामध्ये, तराळा मार्केटला। म्हणजे आता हा बघा, ह्या साईडला ब्रिज आहे तराळा, तो फ्लायवूड आपण चढून वरती जायचं आहे। आणि आपण मधल्या पट्ट्यामध्ये पाऊस खूप होता, या साईडला पावसाचं प्रमाण थोडं कमी दिसत आहे। खारेपाटण साईडला थोडाफार पाऊस लागत होता, आता पुढे आहे की नाही काय अंदाज नाही, पण ढग भरलेले दिसतात त्या साईडला। सो चला, अजून आपला अर्ध्या तासाचा प्रवास होणार आहे हा। दाखवतो मी तुम्हाला थोडं जेवढं आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे मी दाखवत जातो तुम्हाला, कारण पाऊसमध्ये येतो जातो असं करतो। चला पुढे आपला प्रवास चालू करूया। नांदगाव टिटा क्रॉस केला आहे आपण, आणि मी आता आहे जानवलीमध्ये। आणि जानवलीच्या इथे त्यांचं बुद्धविहार मी तुम्हाला दाखवतो, एक बघा, एकदम मन तुमचं थक्क होऊन जाईल, इतकं सुंदर आहे ना, अप्रतिम असं बुद्धविहार आहे। मी दाखवतो तुम्हाला, हे बघा, लुंबिनी बुद्धविहार जानवली। मित्रांनो, मुंबई गोवा हायवेलाच गाव आहे हे, आणि नेमकं हायवेला लागूनच बुद्धविहार आहे। अप्रतिम बुद्धविहार आहे, मस्त एकदम कडक, बोलतात ना कडक, भारी बांधलं आहे। चला आपण जाऊया आता, आपला एक 15 मिनिटाचं अंतर आहे अजून, चला जाऊया आपण। मार्केट क्रॉस करून पुढे आलो आहे, कारण मार्केटचा भाग दाखवला नाही मी, खूप गर्दी होती मार्केटमध्ये।
आपण हायवेनं न येता आपण डायरेक्ट मार्केटमधून आलो होतो, कारण आपलं थोडं काम होतं मार्केटमध्ये, एक वस्तू घ्यायची होती. सो आपण कणकवली मार्केट क्रॉस करून आपण पुढे आलो आहे. हा बघा, हा हायवे आहे, मुंबई गोवा हायवे. आणि आपण कणकवली ब्रिज चढून आलो की आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, हळवण फाट्याला. हा हळवण फाटा आहे, पाहू शकता या साईडला. आणि हा बघा, या साईडला ब्रिज आहे. आपण इथून डायरेक्ट आलो, आपण लेफ्ट घ्यायचा आता लेफ्ट साईडला. मध्ये रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅक क्रॉस करून आपण पुढे जायचं आहे. सो चला मित्रांनो, 5 मिनटं फक्त राहिली आहेत. 5 मिनटामध्ये आपण घरी पोचू आपल्या. चला, पोचलो आहे बिल्डिंगच्या खाली. पाहू शकता गाडी इथं पार्किंग केली मी हे. आणि आता आपण जाऊया वरती. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर.